नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे बुधवारचा, तर थोडंसं शूट केलं होतं, तेच अपलोड करत आहे. टिफिनचे डबे बघा सर्वेना म्हणजे ज्यांना टिफिन दिलं होतं त्यांनी फक्त धुवून दिले होते. मग मला असं वाटतं खूप असे चिकट तेलकट खराब दिसत होते. मग मी काय केलं, तर टिफिन बंद झालं तर म्हणलं तर वरती ठेवून द्यायचे आहेत. तर म्हणले घासून मला बरोबर नव्हतं वाटत म्हणून घासून घेतले, स्वच्छ घासून धुवून ठेवले. मग सुकून वगैरे नंतर संध्याकाळी मग लावून मग भरून म्हणले ठेवावा वेळ भेटेल तसं. ते बघा सगळे घासून घेतलेले आहे. दुपारचं रुटीन आहे. हे सगळं काम वगैरे झालं. मी डब्बे घासून घेतले आणि कपडे वगैरे वाळत घालायचे होते. इथं बघा असा पसारा पडलेला आहे आणि कपडे वगैरे वाळत घालायचे होते. तर इथं सुकलेले कपडे, हे वरले कपडे, परत इथं बघा आंधळे वगैरे लावलेले आहे. आणि थोडंसं शूट केलं आहे ताईनं. व्हिडिओ केवढा मोठा बनवला नाही आणि व्हिडिओ पण लेट येईल तुम्हाला, कारण आज गुरुवारचं उद्यापन होतं. त्याच्यामुळं सकाळी सर्व करून घेतलं. अध्याय लावलेला असल्यामुळं संध्याकाळचं त्यांना पूजेला बसावं लागतं. त्याच्यामुळं ना लवकरच पोरी वगैरे जेवायला घातल्या, बायका वगैरे येऊन गेल्या. तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. गुरुवारी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे मी हावाला. आणि गुरुवारचा आजचा व्हिडिओ जो उद्यापन वगैरे केलं आहे लक्ष्मीचं, महालक्ष्मीचा, ते उद्या येईल तुम्हाला तो व्हिडिओ. तर मी लवकरच केलं, दुपारीच करून घेतलं सगळं. बायका वगैरे पण दुपारी आल्या, त्या मुली पण सर्व पूजा वगैरे सर्व झालेलं आहे आत्ता. तर हे बघू शकता, हे दळण वगैरे आणलं होतं आणि हे संध्याकाळी ना यांचा तो उपवास होता. पण मग म्हणजे आम्हाला काय करायचं, तर मग मोठा प्रश्न पडला होता. म्हणलं चला तर डोसेचं बनवूया. तर डोसे मस्त असं बटाट्याची भाजी केली होती, चटणी केली होती खोबऱ्याची आणि डोसे बनवले होते. व्हिडिओ केवढा शूट केला नाही डोशा बिशाचा, कारण खूप गडबड झाली होती. आणि बाजारात जाऊन आलो. मग सामान वगैरे उद्याचं सर्व म्हणजे गुरुवारचं सामान वगैरे सर्व आणलं. तर फक्त फुलं वेणी वगैरे राहिले, कारण वेण्या म्हणले आज नको वेणी घ्यायला. मला गजरा आणायचा होता देवीला, पण गजरा भेटलाच नाही मला. गजरा आणि फुलं तेवढंच राहिलं होतं. मग ह्यांनी सकाळी मला ह्यांना पण भेटलं नाही. गजरा होता पण बरोबर नव्हता. मग त्यांना म्हणले वेणीच आणा. त्यांनी पण वेणी आणि फुलंच आणले. लवकर सर्व आवरलं सकाळी मी आणि पूजा वगैरे केली. नंतर पोरी वगैरे जेवायला घातलं. तर व्हिडिओ येईल तुम्हाला नक्की उद्या. तर इथं बघा ते अध्याय वाचायला बसले होते, तर ही लाडू आली होती आणि त्यांच्या बाजूला येऊन बसली होती. त्या थोडासा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. किती छान वाटत आहे बघा असं पूजा करताच लहान मुलं वगैरे आल्यावरती. आणि आज एकादशी पण आहे, सफला एकादशी आणि मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार. तर सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा.